या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला असताना तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे। तर फर्स्ट इयरला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलीच पाहिजे का? जर तुम्हाला आयटी मध्ये जायचं असेल तर आयटीचे जे इंटरव्ह्यूज होतात, आयटी मध्ये जे प्लेसमेंटसाठी जे टेक्निकल राउंड होतात ते सगळे प्रोग्रामिंग लँग्वेज वरती होतात आणि प्रोग्रामिंग लँग्वेजचा जो स्टडी आहे तुम्ही फक्त एका सेमिस्टरमध्ये नाही करू शकत। तुम्ही त्याला आधीपासून जर त्याची तयारी केली तर तुम्हाला ते प्लेसमेंटसाठी तुम्हाला ते इझी जाईल। यासाठी तुम्ही त्याची तयारी तुम्ही फर्स्ट इयर पासून करा। आता प्रत्येक सेमिस्टरला तुम्ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा प्रोग्रामिंगचा थोडासा जरी पार्ट तुम्ही कव्हर केला तर तुम्हाला फायनल इयरला ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंटला बसता तर त्यावेळी तुम्हाला ते जड जाणार नाही, तुम्हाला खूप डिफिकल्ट जाणार नाही। यासाठी याची तयारी तुम्हाला फर्स्ट इयर पासून करायची आहे। तर फर्स्ट इयरला सगळ्यात पहिले आपण कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यासाठी घेतली पाहिजे? तर फर्स्ट प्रेफर्ड लँग्वेज आहे सी लँग्वेज। आता सी लँग्वेज ही का शिकावी? कारण बेसिक प्रोग्रामिंगचे जे कन्सेप्ट असतात, जसं मेमरी मॅनेजमेंट आहे, डेटा स्ट्रक्चर आहे, अल्गोरिथम्स आहे, त्यानंतर जे फ्लो स्टेटमेंट असतात, इफ आहे, नंतर स्विच स्टेटमेंट असतात, त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट असतात, त्याचं हे एक्झॅक्टली वर्क कसं करतं हे ज्यावेळी तुम्ही सी मध्ये प्रोग्राम लिहिता तर तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर होतं। त्यासाठी तुम्ही सी लँग्वेज प्रेफर केली पाहिजे। आता सी लँग्वेज ही मेनली कुठे यूज केली जाते? तर सिस्टम प्रोग्रामिंग, एम्बेडेड सिस्टम किंवा ऑपरेटिंग सिस्टम, बरेचसे ऑपरेटिंग सिस्टम पण ह्या सी मध्ये डिझाईन केलेले आहेत। यासाठी सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही वापरली जाते। नेक्स्ट प्रेफर्ड लँग्वेज आहे पायथन। आता पायथन का शिकावी? कारण पायथनचा सिंटॅक्स हा खूप इझी आहे, असा खूप कॉम्प्लेक्स नाही आहे त्यामध्ये। आणि ही पायथनची लँग्वेज आहे ही मेनली डेटा सायन्स, वेबसाईट डेव्हलपमेंट, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पायथन लँग्वेज ही प्रेफर्ड केली जाते। आणि याचा जो यूज आहे मशीन लर्निंग, डेटा सायन्स, त्यानंतर वेबसाईट डेव्हलपमेंट आणि ऑटोमेशन मध्ये ही पायथन लँग्वेजचा यूज होतो। नेक्स्ट प्रेफर्ड लँग्वेज आहे सी प्लस प्लस किंवा याला सीपीपी पण म्हणतात। आता ही का शिकावी? कारण सी लँग्वेज जी आहे याच्यावरती सीपीपी ही बिल्ड केलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड जे कन्सेप्ट आहेत या सी प्लस प्लस मध्ये ऍड केलेले आहेत। आता मेनली सी प्लस प्लस लँग्वेज ही जी आहे ही कुठे यूज होते? ते गेम डेव्हलपमेंट, म्हणजे गेम्स खेळतात तर त्यासाठी सीपीपी प्रेफर केली जाते। सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग यामध्ये सीपीपी ला प्रेफरन्स दिला जातो। नेक्स्ट लँग्वेज आहे जावा। जावा ही हायली पोर्टेबल लँग्वेज आहे। पोर्टेबल म्हणजे आता जसं तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स आपल्याकडे आहे। जसं तुम्ही लॅपटॉप किंवा तुमच्या डेस्कटॉपवरती विंडोजची सिस्टम आहे तर त्याला विंडोज ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात। कोणी iOS फोन वापरताय किंवा मग मॅकचे फोन वापरतात तर ती मॅक ऑपरेटिंग सिस्टम असते। त्यानंतर काही लिनक्सचे सिस्टम आहेत जे खूप सिक्युअर आहेत, ज्याच्यामध्ये व्हायरसचा वगैरे खूप कमी चान्सेस असतात व्हायरस येण्याचे। तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवरती लिनक्स ही ओएस आहे। आता एखादा जर प्रोग्राम तुम्ही जर मॅक वरती डिझाईन केला किंवा विंडोज वरती तुम्ही डिझाईन केलाय, ठीक आहे, विंडोज वरती लिहिलाय तर तो ऍज इट इज प्रोग्राम दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टम वरती रन होत नाही। पण जावाच्या केसमध्ये असं नाही आहे। तुम्ही कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम वरती तो प्रोग्राम लिहा आणि दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टम वरती तो जर रन केला तर तो ऍज इट इज रन होतो। त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम वाईज काही चेंजेस करण्याची गरज नाहीये आणि त्यामुळे त्याला ना पोर्टेबल लँग्वेज म्हटलं जातं। आणि या पोर्टेबल या फीचरमुळे जावा पण ही खूप मोस्ट यूज लँग्वेज आहे। आता याचा यूज कुठे केला जातो? बऱ्याच स्टुडंट्सकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, त्या अँड्रॉइड मध्ये जे ऍप्लिकेशन्स आहेत, जे छोटे छोटे ऍप्लिकेशन तुम्हाला दिसतात, ते तुम्ही व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, हे तुम्ही क्लिक करता, ते ओपन करता, तर हे आपले ऍप्लिकेशन्स जे आहेत हे जावामध्ये डिझाईन केलेले आहेत। त्यानंतर वेब ऍप्लिकेशन आहे किंवा बॅकएंडची जी सिस्टम आहे यासाठी जावा प्रेफर केली जाते। नेक्स्ट लँग्वेज आहे HTML आणि CSS। आता HTML ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, पण वेब डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी ही लँग्वेज वापरली जाते फ्रंट एंड मध्ये। आता वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय की कुठल्याही कॉलेजच्या आपण बऱ्याच वेबसाईट बघितल्या, राईट? तर वेबसाईट जेव्हा आपण गुगलवरती टाकतो तर ती वेबसाईट तिथे ओपन होते www, नंतर त्याचं वेब पेज लोड होतं। फ्रंट एंडचं जे ऍप्लिकेशन आहे ते HTML आणि CSS वापरून डिझाईन केलेलं असतं। त्या जे वेबसाईट असतात त्याला वेब डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं आणि जे ते डिझाईन करतात त्याला वेब डेव्हलपर म्हटलं जातं। आणि याला काय म्हणतात? या वेबसाईट क्लायंटला किंवा कस्टमरला पहिले दिसतात किंवा युजरला पहिले दिसतात तर त्यामुळे त्याला फ्रंट एंड असं म्हटलं जातं। नेक्स्ट लँग्वेज आहे जावास्क्रिप्ट। आता जावास्क्रिप्ट ही वेब डेव्हलपमेंट सोबत तुम्हाला शिकावी लागते आणि ही मेनली कशी सर्व्हर साइड यूज होते। जावास्क्रिप्ट ही यूज कुठे केली जाते? तर फ्रंट एंड आणि बॅक एंड वेब डेव्हलपमेंट मध्ये किंवा गेम डेव्हलपमेंट मध्ये जावास्क्रिप्ट ही लँग्वेज वापरली जाते। नेक्स्ट लँग्वेज आहे मॅटलॅब। जर तुमची ब्रँच इलेक्ट्रिकल, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला मॅटलॅब ही लँग्वेज यायला पाहिजे। आता मॅटलॅब ही लँग्वेज कशासाठी वापरली जाते की न्यूमेरिकल अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि सिम्युलेशन, म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल सारखंच सॉफ्टवेअर मध्ये तशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट तयार केलं जातं, त्याला सिम्युलेशन्स म्हणतात। तर त्यासाठी ही मॅटलॅब जी लँग्वेज आहे ती वापरली जाते। नेक्स्ट आहे SQL ही डेटाबेस मॅनेजमेंट साठी वापरलं जातं।
आणि प्रत्येक ऍप्लिकेशनला जो त्याचा डेटा असतो तो डेटाबेसमध्ये स्टोअर करून ठेवावा लागतो. कुठला तरी एक डेटाबेस ऍप्लिकेशन अलाउ करतं की खूप सारा डेटा तुम्हाला एखाद्या टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर करण्याची फॅसिलिटी देतो आणि त्याच्यावरती तुम्ही क्वेरी करून त्यांना डेटा एक्सट्रॅक्ट करू शकता. तर त्यासाठी एसक्यूएल वापरली जाते. आता यातल्या कुठल्या लँग्वेज शिकायची आहे तर बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला थेरी सब्जेक्ट्स पण या लँग्वेजमध्ये फर्स्ट इयरला मिळतील आणि याच्यासोबतच तुम्हाला असाइनमेंट्स पण असतात, ज्या असाइनमेंट्स तुम्हाला लॅबमध्ये जाऊन कम्प्लीट करावे लागतात किंवा त्याचे कोड्स जे आहेत त्याचे प्रिंटआउट्स वगैरे घ्यावे लागतात आणि ते असाइनमेंट्सला तुम्हाला अटॅच करावे लागतात. तर फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला ऑलरेडी कॉलेज पण तुम्हाला सांगेल की यातल्या प्रेफर्ड लँग्वेज आपल्याला कुठल्या आपण युनिव्हर्सिटीने डिसाईड केल्या. तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये लँग्वेज डिफरंट असणार आहे, पण मोस्ट यूज लँग्वेज ज्या आहेत त्या आहेत सी, पायथन, CPP आणि जावा. या लँग्वेज तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्ही जर शिकले तर तुम्हाला 4 वर्ष तुम्ही फक्त त्याची प्रॅक्टिस करत राहा आणि फायनल इयरला या लँग्वेज वापरून तुम्ही टेक्निकल जे राऊंड्स असतात ते क्लिअर करू शकतात. HTML CSS तुम्ही जर फ्रंट एंड मध्ये तुम्हाला जायचं असेल, जर वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर HTML CSS जावास्क्रिप्ट हे लँग्वेज तुम्हाला यायला हवं. आणि डेटाबेसचं नॉलेज हे सगळ्यांनाच पाहिजे की डेटाबेस काम कसं करतो. त्यासाठी तुम्हाला SQL ही जी लँग्वेज आहे ही शिकायचीच आहे. फक्त मॅटलॅब जी लँग्वेज आहे तुम्ही जेवढे ब्रँचेस सांगितल्या त्यांच्यासाठी हे मॅटलॅब हे मस्ट आहे, तर ते तुम्हाला या ब्रँचेससाठी तुम्हाला शिकणंच आहे. यापैकी कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला जर ऑनलाईन याचे क्लासेस करायचे असेल तर इंजिनिअरिंग करिअर गायडन्स तर्फे पण याचे ऑनलाईन क्लासेस कंडक्ट केले जातात. हे सगळे क्लासेस लाईव्ह असणार आहे आणि तुमचा जर एखादा लाईव्ह क्लास जर मिस झाला तर त्याची रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. आणि तुम्हाला या कोर्सेसबद्दल जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला या कोर्सेसचं ड्युरेशन, याचा कंटेंट काय आहे, नंतर बॅचेस कधीपासून स्टार्ट होणार आहे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला दिले जातील. हे सगळे क्लासेस ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा जो टाइम असतो तो असतो. तुमचे बऱ्याच वेळा काय होतं की स्टुडंटची कॅपॅसिटी राहत नाही, कारण कॉलेजमध्ये 9 तासाचं कॉलेज झाल्यानंतर कॅपॅसिटी राहत नाही की परत ट्रॅव्हलिंग करून जा, नंतर तिथे 1-1.5 तासाचा क्लास करा, नंतर परत वापस या, नंतर रूमवरती तुम्ही सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला टाइम मिळत नाही. तर आपले जेवढे पण इंजिनिअरिंग करिअर गायडन्स याच्या अंडर जेवढे पण क्लासेस होतात हे सगळे ऑनलाईन होतात. तुम्ही हे क्लासेस कुठेही अटेंड करू शकता. तुमच्याकडे फक्त तुमचा स्वतःचा लॅपटॉप पाहिजे आणि त्यामध्ये झूम ऍप्लिकेशन हे पाहिजे, कारण सगळे जे क्लासेस होतात ते झूम ऍप्लिकेशनमध्ये होतात. यामधले कुठली लँग्वेज तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी शिकणार आहात हे खाली कमेंट बॉक्समध्ये पण कळवा, कारण बाकीच्यांना पण समजेल की स्टुडंट्स कुठली लँग्वेज ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी शिकण्यासाठी प्रेफर करतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुम्हाला इंजिनिअरिंग करिअर काउन्सिलिंग जर करून घ्यायचं असेल तर मी माझा नंबर इथे देतो, या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. माझ्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण मिळतील.